या ठिकाणी असणाऱ्या कर्णेश्वर मंदिर या परिसरामध्ये आलो आहे. आणि हे बघा, गणपती बाप्पा मोरया. QR कोड आपण स्कॅन केला की मंदिराबद्दल असणारी संपूर्ण माहिती किंवा ही पांडवांची ताट आहेत, जी जीवनाची ताट आहेत. एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेचा छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद करण्यात आले, पकडण्यात आले. तो हा वाडा. या संगमेश्वर मंदिरामुळेच या संपूर्ण परिसराला संगमेश्वर हे नाव पडलं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता सकाळचे वाजले 10 आणि आम्ही निघालोय आपल्या संगमेश्वर मधील प्रसिद्ध असणाऱ्या श्री कर्णेश्वर महादेव मंदिर या मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. आणि नंतर त्याच्यानंतर त्याच ठिकाणी असणारा सरदेसाईंचा वाडा, जिथे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केले होते, तो वाडा सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि मग त्याच्यानंतर संगमेश्वर मध्ये असणारा एखादा छान असं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आपण जाऊन जेवणाचं आपण बघूया. जर हॉटेल व्यवस्थित असेल सुरू तर आपण तिकडे नक्की जाऊ. तर मंडळी, आता सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही निघालोय. चला मंडळी, आता निघूयात. चलो. चलो. तर मंडळी, फायनली आपण संगमेश्वर या ठिकाणी असणाऱ्या कर्णेश्वर मंदिर या परिसरामध्ये आलो आहे. आणि हे बघा, जे मंदिर पांडवांनी बांधलं होतं, कर्णेश्वर देवस्थान. आणि हे जे इथे मंदिर आहे ना, बघा किती पुरातन मंदिर आहे. हे सूर्यदेवाचं मंदिर आहे. तुम्हाला मंदिर परिसरात आल्यानंतर ना पहिलं मंदिर दाखवतो मी. हे बघा, मंदिर परिसरातील असे सुंदर असे ना नक्षीकाम आहे इथे. बघा किती सुंदर मंदिर आहे. इथे मुख आहे, ह्याला मगरीचं मुख म्हणतात. आणि यातून आहे ना शंकर भोलेनाथांच्या पिंडीवरती जो जलाभिषेक केला जातो ते पाणी इथे बाहेर येतं. किती सुंदर मंदिर आहे बघा. आणि समोर आहे ना ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आपण पहिलं तिथे जाऊयात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. गणपती बाप्पा मोरया. चला, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय आणि इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. कर्णेश्वर मंदिराबद्दल असणारी सगळी माहिती इथे आहे. कर्णेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर आहे ना, एक कोड दिलाय. जो QR कोड आपण स्कॅन केला की मंदिराबद्दल असणारी संपूर्ण माहिती किंवा संगमेश्वर तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या काही महत्वाची मंदिर आहेत त्या मंदिरांची संपूर्ण माहिती आपल्याला इथे मिळते. जसे काय सप्तेश्वर मंदिर, भगवानगड किल्ला, गरम पाण्याचे कुंड, प्रसिद्धगड किल्ला, टिकलेश्वर मंदिर, मार्लेश्वर मंदिर आणि पैसा फंड तलाधन. या संपूर्ण याची जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. चला, इथून आतमध्ये जाऊयात. आणि मंदिरावरील नक्षीकाम बघा, इथे आहेत ना सगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत. आतमध्ये जाऊयात. इथे आतमध्ये आल्यानंतर आहे ना, ही पांडवांची ताट आहेत, जी जीवनाची ताट आहेत. आणि हे पांडवांना इथे बसण्यासाठी जसं आपण खुर्ची असते ना, तसा त्यांचा बसायची त्यांची जागा आहे बघा. आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. याची संपूर्ण माहिती आपल्याला गुरुजी देतीलच. हे शंख आहे.
ठेवू काय ते इथे एका चला मंदिरात छान दर्शन आणि या मंदिराबद्दल असणारी माहिती आपल्याला थोडक्यात कर्णेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर इथले गुरुजी जे आहेत ते आपल्याला आता या मंदिराबद्दल माहिती सांगतील. आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हातोडावून छानीन तयार केले. याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एकावर एक दगड ठेवले, त्याला इंटरलॉक बोलतात. पलीकडे सूर्यदेव आहेत म्हणून सूर्यपासक कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. चारी बाजूला 4, देवाच्या खाली 1. हे वरती श्रीयंत्र आहे बघा, वरती डोकीवर बघा. छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी इथे ध्यानधारणा केलेली, त्यांना श्रीमान योगी म्हणतात. श्रीमान योगी. पांडव जेव्हा अज्ञात होते त्या धनुर्युद्ध गेला परशुराम होते. परशुरामानं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ पांडवांनी बांधलेलं कर्णेश्वर मंदिर. म्हणून श्रीपासक कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गावाचे छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. तिथे छत्रपती संभाजीला सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळतळ कोकण, गमिणी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छावा पिक्चरचं शूटिंग इथे झालेलं आहे. आता इथून पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासक कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. पांडव जेव्हा अज्ञात होते त्या धनुर्युद्ध गेला परशुराम होते आणि परशुरामानंच पांडवांना सांगितलं होतं 6वा आपलं कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर. आता हे एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेचा एक दिवस, त्यावेळेची एक रात्र म्हणजे आताचे 6 महिने. म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं मंदिर म्हणतात. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. तर मंडळी, आता श्री कर्णेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं आहे आणि इथून आपण निघालो आहे. आणि ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं होतं तो वाडा, सरदेसाईंचा वाडा, तो वाडा मी तुम्हाला दाखवतो. चला आता इथून आपण निघूयात. तर मंडळी, आता आपण त्या ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. तो हा सरदेसाईंचा वाडा आणि आपल्या संगमेश्वर मध्ये असणार हे ठिकाण. याच ठिकाणी
ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये आले होते आणि शिर्क्यांनी गद्दारी करून जेव्हा त्यांची माहिती मुघलांना कळवली आणि मग त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद करण्यात आले, पकडण्यात आले. तो हा वाडा. वाड्याची आता संपूर्ण पडझड झाली आहे. हे बघा आतमध्ये पाहू शकता तुम्ही. पण याच ठिकाणी आपल्या राजा छत्रपती संभाजी महाराजांना डांबून ठेवण्यात आलं होतं. खूप मोठा वाडा होता. या साईडला आता सगळी झाडं झुडपं वगैरे आहेत. हा बघा, हा संपूर्ण वाडा आणि त्याचा हा परिसर संपूर्ण आता मुरकाळीस आलेला वाडा आहे. बघा त्यावेळीचे ना पाणी साठवून ठेवण्यासाठी जे काय भांडी होती दगडामध्ये कोरलेली ना, ती सुद्धा इथे आहेत बघा. आमच्या राजांना इथे पकडलं होतं, मी इथे बांधून ठेवलं होतं. प्राण गेला पण आमचे राजे दुसरा धर्म त्याने स्वीकारला नाही. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली इथली माती आहे. मंडळी, आता सरदेसाईंचा हा वाडा आपण पाहिलाय संगमेश्वर मध्ये असणारा, आणि इथूनच या नदीच्या तीरावरती असणारं एक संगमेश्वर म्हणून एक मंदिर आहे. ते मंदिर आपण पाहूयात. ज्या दोन नद्यांच्या संगमावरती शंकर भोलेनाथांचं मंदिर आहे संगमेश्वर, आणि त्या मंदिरामुळे या संपूर्ण परिसराला संगमेश्वर हे नाव पडलं. तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो, चला. तर मंडळी, संगमेश्वर या ठिकाणी असणाऱ्या कसबा या ठिकाणी असणाऱ्या अलकनंदा आणि कावेरी नदीच्या संगमावरती असणारं हे श्री संगमेश्वर मंदिर, आणि या संगमेश्वर मंदिरामुळेच या संपूर्ण परिसराला संगमेश्वर हे नाव पडलं. तर ते मंदिर कसं आहे ते आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि इथून खाली जायला ना पायऱ्या आहेत. अलकनंदा आणि कावेरी या दोन नद्यांचा इथे संगम होतो, आणि हे संगमावरती हे मंदिर असल्यामुळे या संपूर्ण परिसराला संगमेश्वर असं नाव पडलं. कसब्यामध्ये असणारं हे मंदिर आहे. ये, चला खाली जाऊयात आणि जरा मंदिरात जाऊन श्री संगमेश्वराचं दर्शन घेऊयात. किती छान नदी आहे बघा. पावसामध्ये संपूर्ण नदी, हे संपूर्ण मंदिर आहे ना पाण्याखाली जाते. एवढं नदीला इथे पूर वगैरे येतो. ये इथे इथे. मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर समोरच भव्य अशी नंदीची मूर्ती आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.
आणि खाली आहे ना श्री महादेवांची सुंदरशी पिंडी आहे. लाईट पण आली. तू लावली ती लाईट? बघा लाईट सुद्धा आले. वाटतं लाईट गेली होती त्याच्यामुळे लाईट आली आतमध्ये आम्ही तर. हे बघा, घ्या दर्शन घ्या. हा, तू आलीस म्हणून लाईट आली. छान. कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. ओम नमः शिवाय. देवी पार्वतीची मूर्ती आहे बघा इथे. सुंदर. हर हर महादेव. हे संगमेश्वर मंदिर हा. ओम नमः शिवाय. असणाऱ्या संगमेश्वर तर मंडळी संगमेश्वर कसबा या ठिकाणी असणाऱ्या कर्णेश्वर आणि संगमेश्वर या दोन मंदिराचं आपण दर्शन घेतलं. तसंच आपण छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं तो वाडा सुद्धा आपण तुम्हाला दाखवला. तर म्हणजे आता इथून आपण निघालोय. आता दुपारचे वाजलेत 12